बेबी, आय एम डॅम शुअर. ओके. बट मम्मा, मी टायर फ्लॅट केलं तर लंचला कसं जाणार यार? माझी डेट मिस होईल. माय बेबी, लिसन, तू तुझ्या ब्रेनला उगाच त्रास करू नको घेस. ओके. ओके फाईन. आवाज ऐक. येस. मम्मा, नाव वॉट? आता तूच सांग मी कसं जाऊ. बेबी कम ऑन, तू कुठेही जाणार नाहीयेस. मातोश्री, मातोश्री तुला तिथे न्यायला येणार आहेत. ओ मम्मा, माझे अहोहानी पण येणार का मग? ऑफकोर्स बेबी. आज तुझे अहो हनी पण येणार आहेत आणि तू तुझ्या हनींना आज हनी ट्रॅप करायचंयस. ओके. अँड बेबी, शो युअर अदा, अदा दाखव, शो युअर मॅजिक. ओके. डोंट वरी मम्मा, आता तू बघच या जिक्सच्या अदा. येस, दॅट्स माय जिक्स. ओके चल, बाय बाय. मला त्या मातोश्रींना फोन करायचा आहे, त्यांना सांगायचंय की तुझी कार पंक्चर झालीये म्हणून. ओके. अँड लिसन, ऑल द बेस्ट. ओके बाय. बाय. शंकरजी, इथून राईट. जिगीषा, हा? हातात एक दोन तरी बांगड्या घालायला पाहिजे, खास करून जिचं लवकरच लग्न होणार आहे अशा पोरीनं. मातोश्री, ऍक्च्युली मी काढून ठेवलं होत्या बांगड्या, पण घालायच्याच राहिल्या. शंकरजी, इथे मार्केटमध्ये थांबवतं का? मी 2 मिनिटात बँगल्स घेऊन येते. आता इथं मध्येच कुठं थांबू? मातोश्रींचा आदेश आहे. मातोश्री, प्लीज सांगा ना शंकरजींना. शंकर, थांबव गाडी. हा मग तुझी साईडला घेतो. मी 5 मिनिटात आले. हा. आधी 2 मिनिटं, आता 5 मिनिटं. यायला 10च मिनिटं लावणार पोरगी. काय रे शंकर, हा? होणाऱ्या बायकोचं काय कौतुकच नाही तुला? रुपाले, जरा समजाव की तुझ्या भावाला. हा. छान वाटतात ना? उद्या नवरा मुलगा बघून लगेच हा म्हणला पाहिजे तुला. आंटी, बँगल्स कुठे आहेत? बँगल्स आय थिंक पुढे आहेत, बघा ना. अंकल, मला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह बँगल्स दाखवा. हो हो, दाखवतो दाखवतो. देव करो आणि तुमची जोडी 7 जन्म टिको. अंकल, मला याच बँगल्स दाखवा. मावशी, हो ह्या बांगड्या एवढ्याच होत्या. तुम्ही एक दुसऱ्या बघा ना. मावशी, मी मावशी वाटते तुम्हाला? हे बघा, मी तुमचं अख्खं शॉप विकत घेऊ शकते हा, पण मला ह्या मावशीने घातलेल्याच बँगल्स हव्यात. या आम्ही विकत घेतल्या, तू दुसऱ्या कुठल्या तरी बघ. खानावळवालीच्या तोंडी लागण्यात तर मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. सो अंकल, कधी येणार आहे? ताई बघ जरा. हा. नाही, बसा तुम्ही, आम्ही बघून येतो. बस. ज्यांनी असले माजोरडे संस्कार केलेत तुझ्यावर. शंकर, तुला कुळ कायदा माहितीये का रे? हा, त्याचं काय? तू जर का अजून काही दिवस गौरीला तुझ्या मनातलं न सांगता राहिलास ना, तरी जिगीषा कुळ कायद्यानं हक्क सांगणार तुझ्यावर. बघ, जे काय करायचं ते लवकर कर बाबा. अगं ताई, तेच करायला निघालेलो. ही बाई आली ना आडवी. आपण जेवण करायला जाऊया. जेवण? अरे कशाचं जेवण? वाटलं होतं गौरीजीसनी जाऊन भेटू, मनातलं बोलू, पण काय ही मांजर आली ना आडवी. आता कुठं बांगडे घ्यायला गेली का तयार करायला गेली?
वैतागवाडी आहे नुसती. येत आहे बघ ना जरा. बघते. चल जिगीषा. माझ्याशी बोलायची हिंमत नाही म्हणून माझ्या आईला मध्ये आणायची काही बी गरज नव्हती. सरकार असाल ते तुम्ही तुमच्या घरात, माझ्या पुढ्यात नाही. पहिली आणि शेवटची वॉर्निंग देते, माझ्या आईवर जायचं नाही. आत्ताशी अंड्यातनं बाहेर निघालीस. आधी नीट चालायला बोलायला लाग, मग आमच्याशी बोलायला ये. आणि ही वॉर्निंगची सोंग आमच्या समोर नाही दावायची. मातोश्री चला निघूया आपण. चला. अगं बघ नाही पोरगी, मगापासनं बघतोय तोंडाचा पट्टा सुरूच यायचा. मातोश्री चला ना, निघूया आपण. चला. अगं ही जिगीशावर नको नको ते आळ घेत होती. माजोरडी कुठली? ती आणि मी हितच आहे. हा माजुरडेपणा कुणी सुरुवात केला ना ते विचारा हिला. काय विचारायची गरज नाही, आम्ही ओळखतो तिला. तुम्ही हिला ओळखता? चांगलंच. तुम्ही हिला खरंच ओळखता? तुझ्यापेक्षा जास्त चांगलं. मग तर विषय संपला. परवा दिवशी ना मग ते थांब थांब थांब. धन्यवाद आहे तुम्ही. जावा. ए चप्पल तोंडे, चप्पल काय दाखवते मला? पायातलं पायथन काढून तुझ्या तोंडावर हाणेन. सांगू तुझा कारनामा?